मरणीपूर्वीच स्वतःचं पीक पेटवून दिलं. वर्धा जिल्ह्यातील उमरी गावात घडली घटना. मेहनतीने पिकवलेलं सोयाबीन पण बाजारभावाची हमी नाही. अशा परिस्थितीत निराश झालेल्या एका शेतकऱ्याने मळणीपूर्वीच स्वतःचं पीक पेटवून दिलं. ही हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील उमरी गावात घडली आहे. रुमदेव ठेंगणे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी 8 एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. बियाणे, खतं, फवारणी आणि मशागत यावर मोठा खर्च करूनही येलो मोझॅक आणि चारकोल रॉट या रोगांनी पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्यातच सतत पडणाऱ्या पावसाने परिस्थिती आणखी बिकट केली. झाडांवर शेंगा दिसेनाशा झाल्या आणि मळणीचा खर्चही निघणं मुश्किल झालं. उत्पादन खर्च परवडत नसल्याने आणि बाजारभावाची कोणतीही हमी नसल्याने ठेंगणे यांनी आज टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या श्रमाचं पीक जाळून टाकलं. या घटनेमुळे परिसरात शोक आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. मेहनतीचं मोल मिळत नसेल तर हृदयही पेटतं, अशा शब्दात शेतकरी आपल्या व्यथेला आवाज देत आहेत. नाही, ही परिस्थिती मला काल कळली. काल मी वायगावला होतो, तिथे मला ही माहिती कळली. आणि ही जी कृती त्या संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून झाली आहे, मी तरी समजतो की सरकारच्या जे असंवेदनशील धोरण शेतकऱ्यांच्या संदर्भातलं आहे, त्या धोरणाचा निषेध म्हणून त्या शेतकऱ्यांनी ही कृती केलेली आहे. आज आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये असेल किंवा आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल, येलो मोझॅक मोठ्या पद्धतीनं आलेलं आहे. आणि येलो मोझॅकमुळं सोयाबीनचं पीक पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. कपाशीची सुद्धा तीच परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे शेतं खरडून गेलेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अपेक्षा ही होती की सरकारने भरीव मदत या संकटाच्या काळामध्ये केली पाहिजे. परंतु दुर्दैवानं इतके दिवस होऊन राहिले, येलो मोझॅक आला, सर्व अतिवृष्टी झाली, अजूनपर्यंत जी ठोस मदत शेतकऱ्याच्या हातामध्ये पोहोचायला पाहिजे होती ती मदत अद्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. आणि त्यामुळं निराशेतून झालेली ही कृती असं मी समजतो. आणि त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील सरकारकडनं की आपण आता मोठ्या घोषणा करताय, शक्तिपीठाची घोषणा केली, रस्त्याची घोषणा करताय, करोडो रुपये शक्तिपीठावर आपण आम्ही खर्च करतो हे सांगताय. परंतु आज सरकारला माझं आव्हान आहे की शेतकरी संकटात सापडलेला आहे, जगाचा पोशिंदा संकटात सापडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदत करणं ही सरकारची प्रायोरिटी असली पाहिजे. त्यामुळे रस्ते असेल, बाकी इतर कामं असेल, ते आपण मागं ठेवा. आणि जो शेतकरी संकटामध्ये सापडलाय त्या संकटाच्या काळामध्ये त्या शेतकऱ्याला भरीव मदत आपण द्यावी, अशी आग्रही मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आपल्या माध्यमातून करतो. आणि तात्काळ जर शेतकऱ्याला मदत पुढच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून मिळाली नाही, ठोस मदत जर मिळाली नाही, तर या सर्व परिस्थितीचा काय स्फोट होईल हे सांगता येणार नाही. आणि पुढच्या काळामध्ये लोक, शेतकरी हे मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही. हा सुद्धा एक इशारा मी या निमित्ताने देतो. त्यामुळे तात्काळ या संकटाच्या समयी भरीव मदत ही शेतकऱ्यांना आपण केली पाहिजे, अशी आग्रहाची विनंती वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतोय. माझी सरकारकडं ही विनंती आहे की महाराष्ट्र शासनानं कमीत कमी शेतकऱ्याला द्यायचं असेल तर कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे. आणि तुटपुंजी मदत देऊन आमचा शेतकऱ्याचं काही भलं नाही. त्याच्यामध्ये आमची एक प्रमुख मागणी आहे की कमीत कमी तुम्ही द्यायचं असेल तर आम्हाला सन्मान योग्य द्या. नाही तर ते 2-3 हजार रुपये देऊन काही आमचा सन्मानही होणार नाही ना आम्ही तेवढे शेतकरी काही लाचार नाही आहो. द्यायचं असेल तर सरळ मतानं चांगल्या पद्धतीनं द्या. हेक्टरी 50,000 ही आमची मागणी आहे. आता ढगफुटी झाली, अतिवृष्टी झाली, याच्यामुळं सोयाबीन जे काही थोडेफार दाणे आले होते त्याच्यामुळे हे जे दाणे होते हे सुद्धा काळे पडून गेलेले आहे. याच्यामध्ये काही असं काढण्यायोग्य सोयाबीन राहिलेलं नाही आहे. आणि आता आम्हाला जेण्यासाठी ही जागा तयार करायची आहे. याच्यासाठी आम्ही मजूर लावून पुन्हा आर्थिक भूर्दंड आम्ही स्वतःवर बसून घेत आहोत. आणि याच्यातून आम्ही चेना पेरूवा याच्यानंतर आम्ही हे अपेक्षानं आता हे कापणी चालू करून बाकीचं सोयाबीन आहे ते जाळलेलं आहे आणि पूर्ण जाळण्याच्या मनस्थितीत आहोत. आता ह्या कमीत कमी 8 एकरावरती 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. खर्च झाल्यानंतर बाकी आता आता सगळ्या सकाळपासून किंवा संध्याकाळपर्यंत आम्ही दररोज शेतात येतो. शेतात येणारे आम्ही कास्तकार आहोत. त्याच्यानंतर आता हे 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले सोयाबीन वाळून गेलं होतं, ते कापणीला आलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा पाऊस आला, पुन्हा अतिवृष्टी झाली, पुन्हा ढगफुटी झाली. त्याच्यामुळं त्याच्यात जे काही थोडंफार भेटणार होतं 1-1.5 क्विंटल किंवा 1 क्विंटल तेही भेटण्यायोग्य नाही. त्याच्यासाठी आम्ही म्हटलं काय आता ह्या खर्च आपल्या अंगावर बसून घेण्यापेक्षा हे कापून पेटवलेलं बरं. शंखनाद न्यूजसाठी रविराज घुमे, वर्धा.
क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।